महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. 9 ऑगस्ट पासून सुरू झालेला पाऊस पुढील काही दिवसात अनेक भागात जोर धरण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं हवामान अंदाजातून समोर आलं आहे. 9 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वेगवेगळ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मुंबई परिसरात 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही 10 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढू शकतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता असून पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्टला विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 ऑगस्टपासून पावसाचा आणि वाऱ्याचा वेग काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. आता विदर्भाकडे लक्ष दिलं तर 10 ऑगस्टपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यांवर थांबणं टाळा. झाडाखाली किंवा विजेच्या खांब्याजवळ आश्रय घेऊ नका. घाटमाथा, पर्यटनस्थळ आणि नदीकाठच्या भागात असलेल्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांकरिता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवत सुरक्षित राहावं.